लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील उमरगा या गावी सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे आणि आपल्या सोबत भागातील या गावातील लोक आपण त्यांची चर्चा करणार. कशा पद्धतीची पाण्याची परिस्थिती आहे सध्या, काय सांगाल? पाण्याची परिस्थिती फार बिकट आहे आमच्या गावात. सध्या गावातील सगळे पाण्याचे स्रोत जे आहेत ते सगळे पूर्णपणे बंद पडलेत आता. त्याच्यामुळे गावकऱ्याची एवढी वनवन होत आहे पाण्यासाठी की एक 1-1.5 किलोमीटर रात्री बेरात्री दिवसा जसं जमत जसं लाईटीची वेळ असेल तसं पाण्यासाठी भटकंती करावं लागते गावकऱ्यांना. आता आमची एक विहीर आहे निलंग्याच्या तळ्यात 4 वर्षापूर्वी पडलेली. त्याचं काम पण मंजूर आहे 3 वर्षापासून. गुत्तेदार काम करायला तयार नाही. पाणी असून सुद्धा ते गाव त्या विहिरीला माझ्या एवढं पाणी आहे की गावाला पुरून दुसरं गाव सुद्धा भागायसारखं पाणी एवढं पाणी आहे त्या विहिरीला. तरी सुद्धा ते गुत्तेदार काम करत नाही. त्याच्यामुळे माझे गावकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत किंवा त्यांना भटकंती करावं लागली. पाणी असून मिळणार गेले आम्हाला, अशी परिस्थिती झाली आमच्या गावात. जलजीवनची मिशनची कामं सध्या चालू आहेत, त्या कशा पद्धतीने चालू आहेत काय सांगा? आता कशा पद्धतीने चालू आहेत हे म्हणण्यापेक्षा माझ्या गावचं काम तर एकदम संत आणि धीम्या, म्हणजे जसं वेळ भेटेल तसं त्या हिशोबाने गुत्तेदाराला जसं सवड मिळेल तसं येते. 4 दिवस काम करते, 4 पाईप पुरते, जाते निघून, पुन्हा 6 महिने वर्षभर तिकडे जाते. त्याला काही म्हणजे गांभीर्यच नाही की बुवा गावाला पाणी नाही, असं नाही तसं नाही. कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाही गुत्तेदारला. प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा प्रशासनानं सुद्धा गुत्तेदारला सांगून तर गुत्तेदार प्रशासनाचं सुद्धा ऐकायला तयार नाही. आपण म्हणतात की बाबा 4 वर्षापूर्वी मंजूर झालेली विहीर आहे, प्रशासनाला याचा पाठपुरावा केला नाही का? प्रशासन दुर्लक्ष करतं. प्रशासनाला पाठपुरावा केला, किती वेळ सांगणार प्रशासन, त्याला सांगून दमलं प्रशासन, पण ते गुत्तेदार ऐकायला तयार नाहीत, काम करायला तयार नाही. वेळोवेळी प्रशासनाला मी पण सांगितलं, प्रशासनाने वेळोवेळी हे पण सांगितलं. शेवटी मी प्रशासनाला आता एवढीच विनंती करेन की बाबा ते कमीत कमी ते टेंडर तर रद्द करावे आणि दुसऱ्या गुत्तेदाराला टेंडर देऊन काम फास्ट करून गावाला पाण्याची टंचाईपासून वाचवा. सध्या गावात आपण आणि लोक आहेत त्यांच्या गावात किती बोर आहेत, कशा पद्धतीने पाणी चालू आहे? बोर भरपूर आहेत, परंतु पाणी टंचाई ही अति झालेली आहे. कोण्याच बोरला पाणी नसल्यामुळं रात्री अपरात्री दिवसा उन्हात जसं लाईट असेल त्या पद्धतीनं पाण्यासाठी लोकांना जावं लागतंय आणि रोजगार बुडून पाण्यासाठी फिरावं लागतंय. शेतकऱ्याला शेतीतले कामं सोडून पाण्यासाठी फिरावं लागलेलं आहे. प्रत्येकाला वनवन फिरावं लागतंय. जलजीवन ही मंजूर होऊन 3 वर्ष झालं तरी त्याचं काम अपूर्णच आहे. अपूर्ण राहायचं कारण काय? प्रशासनाचा गुत्तेदारावर धाक नसल्यामुळं काम होत नाही. प्रशासनाचं आणि गुत्तेदारचं काहीतरी साठलोट चाललं काय असं आम्हाला वाटतंय. तरी शासनानं वेळोवेळी त्याच्यात लक्ष घालून येत्या 4 दिवसात योजना चालू करावी, नाहीतर आम्ही गावकरी सगळे मिळून येत्या 8 दिवसामध्ये जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहोत. तर शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी. त्यासोबत काही आणखी महिला आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. कशी परिस्थिती आहे पाण्याची? पाणी 15-15, 20-20 दिवस पाणी बोर मधून काढायचं म्हणलं तरी त्रास व्हायला लागलाय. आणि इकडे तिकडे शेतावानी जे साठलेलं पाणी असतं बोर मध्ये, त्या रात्री अपरात्री लाईट जशी असेल त्यानुसार महिला जाऊन घेऊन येतात. प्रश्न खूपच टंचाई, म्हणजे टंचाई खूपच आहे. आणि वापरण्याच्या पाण्याचं तर मग बोलणंच नाही. प्यायच्याच पाण्याचा हा प्रॉब्लेम आहे, तर वापरायचं तर दूरच राहिलं. तर शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या या गावचा प्रश्न काय आहे तो मार्गी लावावा. आणि आम्हा महिलांच्या समस्या, जे लाडकी बहीण आहे म्हणत आहात, तर ते खरंच पाण्यापासून जर वंचित असेल तर मग लाडकी बहीण घेऊन काय उपयोग आहे?
तर आपण विनंती करतो की आमच्या महिलांचा प्रश्न सोडवावा. अजिबाई पाण्यासाठी किती वेळ थांबतात? किती वाजल्यापासून आपण पाण्याच्या लाईन मध्ये थांबतात? पाण्याचा किती वेळ थांबायचा हा तर प्रश्नच नाहीये. रात्री बी नाहीये, दिवसा पण नाहीये. असं पाण्याची खूपच टंचाई आहे. आणि ह्या टाकीला नाही पाणी 10-20 दिवसाला पाणी येत आहे, पण इथं पण बायकाची मारामारी पाण्यासाठी खूपच टंचाई आहे. पाणी शासनाला एवढंच की हात जोडून विनंती की पाण्याची टंचाई खूपच जास्त वाढलेली आहे. तर हे होते त्रस्त ग्रामीण ह्या गावातले नागरिक आणि महिला. एक पाण्याची सध्या स्रोतच सध्या गावात कमी असल्या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे आणि लवकरात लवकर गावकऱ्यांना पाणी मिळावं अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.